मुंबईच्या महापौर रितू तावडे सुद्धा आपल्या सोबत आहेत। रितू तावडेजी, तुमच्यापर्यंत या दुर्घटनेसंदर्भात काय माहिती आलेली आहे? माझ्याकडे जशी ही दुर्घटना झाली जवळपास 8:30-9च्या दरम्यान आणि इमिजिएट माझ्याकडे डिझास्टर मॅनेजमेंट मधून ह्याचा मेसेज आला होता। त्यावेळी मी पूर्ण माहिती घेतली आणि तिकडचे स्थानिक नगरसेवक नवनाथ बन यांचाही मला लगेच फोन आला या बाबतीमध्ये। तर जवळपास वॉर्ड क्रमांक 135 मध्ये मानखूर येथे चाळ क्रमांक 5 मध्ये जनतानगर हनुमान मंदिराच्या मागे तळमजला म्हणजे 3 अशी 1, 2, 3 अशी 3 मजले असलेलं ते घर होतं आणि मला नवनाथ बनकडनंच माहिती कळाली की त्या ठिकाणी गोडाऊन होतं ते संपूर्ण आणि ते बाजूच्या झोपडीवरती कोसळलं आणि त्या झोपडीमध्ये मला वाटतं लहान मुलं 2, 3 काय 4 आणि त्यांची आई त्या ठिकाणी होती। ढिगाऱ्याखाली ते सगळेजण अडकलेत। आता मला वाटतं 3 लहान मुलांना बाहेर काढलेलं आहे, बाकीच्यांना बाहेर काढण्याचं रेस्क्यू ऑपरेशन त्या ठिकाणी चालू आहे। अग्निशमन दल, पोलीस, मनपा कर्मचारी, आमची 108 नंबरची रुग्णवाहिका सगळं घटनास्थळी त्या ठिकाणी रवाना झालेले आहे आणि वॉर फुटिंगवरती काम चालू आहे। सगळ्यांना बाहेर काढायचं त्या ठिकाणी काम चालू आहे। ठीक आहे रितू तावडेजी, तुम्ही सोबत राहाच। विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर सुद्धा फोनवरून आपल्या सोबत आहे। मी त्यांच्याकडून थोडीशी माहिती घेतो आणि पुन्हा तुमच्याकडे येतो। किशोरीताई, रितू तावडे महापौर तुम्हाला ऐकतायत, तुम्हाला काही बोलायचं आहे घटनेसंदर्भात? नाही, मुळामध्ये आता तुमच्याच माध्यमातून मी ऐकते ज्या गोष्टी पावसाळ्यापूर्वी व्हायला पाहिजे होत्या, कारण महापौर स्वतःहून त्या काम करतायत, सांगतायत सगळ्यांना। एक लक्षात घ्यायचं, गेल्या टर्म मध्ये त्या कुठेच नगरसेविका नव्हत्या। 4 वर्ष आम्ही कोण नव्हतो, एकंदर 9 वर्ष ज्या पद्धतीने मधल्या 4 वर्षात प्रशासकांनी काम केलं तीच तुम्हाला माहिती आम्ही देऊ इच्छित होतो। 226 नगरसेवकांनी तुमच्या समोर हाय रिक्स, लो रिक्स काय काय मांडलं असतं, ह्याच्यात तुम्हाला आयडिया आली असती। नेमका आपण पावसाळ्यापूर्वी जे एक सभागृह घेतो त्याची लावायला लागते आणि सगळ्यांची मतं ही मांडून आपल्याला कळतं की काय केलं पाहिजे आपण, ते तर नक्की महापालिकेत झालं नाही। नवनाथ बन सारखा चांगला नगरसेवक तिथे आहे याबद्दल दुमत नाही। आणि आता तुमच्या माहितीप्रमाणे अजूनही महापौरांना प्रशासन खरी माहिती देत नाहीये। 3 लोक तिथे दगावले आहेत, एकाला फक्त बाहेर काढले। तुम्ही फार गंभीर दावा केलेला आहे किशोरीताई की प्रशासन बरोबर माहिती देत नाहीये महापौरांना। आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात। रितू तावडेजी, तुम्हाला पटतंय का किशोरीताई जो मुद्दा उपस्थित करतायत? प्रशासन दिशाभूल करताय तुमची? अजिबात दिशाभूल करत नाहीये। झालेल्या या पाठीशी घाला प्रशासनाला, आय डोंट माइंड, आम्हाला काय प्रॉब्लेम। या ठिकाणी संपूर्ण माहिती प्रशासनाने दिलेली आहे। स्थानिक माहिती सांगते मी, माहिती लक्षात घ्या माझा शब्द। मीडिया तुम्ही ऐकताय ना? हो, माहिती मला दिलेली आहे, जी माहिती मला पाहिजे होती। आणि शिवाय त्या ठिकाणी वॉर्ड 135 चे आमचे नगरसेवक नवनाथ बन त्या ठिकाणी उपस्थित आहे। मी म्हटलं मी पोहोचते, ते म्हणाले ताई येऊ नका, मी इकडे आहे। कारण या ठिकाणी आम्ही रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलेलं आहे। 3 मुलांना बाहेर काढून त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलेलं आहे। बाकीच्यांचं रेस्क्यू ऑपरेशन त्या ठिकाणी चालू आहे। 10-10 मिनिटांनी मी पूर्ण माहिती त्या ठिकाणी घेते संपूर्ण। आणि पूर्ण या ठिकाणी बघा, एक लक्षात घ्या, हे घर होतं 1, 2, 3 मजली आणि ते घर त्याच्यावरती कोसळलेलं आहे। आता या ठिकाणी अनधिकृत मला वाटतं बांधकाम केलेली ही घरं दिसतात आहे, ज्या पद्धतीत एकावर एक अशी ती पूर्ण बांधली जातात। ते घर त्या ठिकाणी कोसळलेले आहे। आता सध्या मी वारंवार बोलते, ज्यावेळी आपल्याला असे डिझास्टर किंवा अशा काही गोष्टी घडतात त्यावेळी आपलं फर्स्ट प्रायोरिटी ही असते की अडकलेली जी लोक आहेत त्यांना बाहेर काढणं, रेस्क्यू करणं आणि नंतर ह्या सगळ्या गोष्टीचा उहापोह करणं, जी ताई बोलतात आहे। नक्कीच आपण प्रशासनाने ह्याच्यामध्ये काय हलगर्जीपणा केला असेल, आता प्रशासनाचं तसं म्हणतं, कारण हे घर कोसळलंय दुसऱ्या घरावरती, तर हे का कोसळलं, कसं कोसळलं, हा सगळा चौकशीचा भाग आहे। आता सध्या आपल्याला ती जी मुलं अडकलेली आहेत, आई अडकलेली आहे, त्यांना काढणं ही माझी फर्स्ट प्रायोरिटी असेल आणि त्याच्यावरती माझं पूर्ण लक्ष। ओके, बोला किशोरीताई, बोला। नाही, मुळामध्ये 3 मजली मला आता जी माहिती मिळतेय ते काहीतरी गोडाऊन सारखं होतं, ते कोसळलं आणि त्या खाली असलेल्या झोपडीवर कोसळलंय, त्याच्यात 3 दगावले असं मला तुमच्याच माध्यमातून मिळत आहे। मी अजूनही प्रशासनाने आम्हाला सांगितलं नाही, डिझास्टर कोणालाच कळवत नाही। या सगळ्या गोष्टी चला मान्य आहे, किमान आपल्याला मीडियाच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती मिळतेय,
नक्कीच मी पण त्या मताशी किशोरीताई नक्कीच थोडंसं सहमत तुम्हाला आहे. करेक्ट करतो फक्त आम्ही तीन जणांची सुटका केली, 3 जण अडकले असं वृत्त चालवतंय. दगावल्याची नाही अजून काही नाही, माहिती तुमची नाही, नाहीये. तुमच्या सुदैवाने. चॅनल नाही, दुसऱ्या चॅनलवर ओके ओके ओके. मला दुःख सगळ्याच आहे. हम्म. मी महापौरांच्या एका मताशी नक्की सहमत आहे की पहिलं सगळं केलं पाहिजे, त्याच्यानंतर आपण बोललं पाहिजे. ह्या मताशी नक्की मी सहमत आहे. हम्म. परंतु या सगळ्यावरती फोकस टाकायला तुम्हाला चांगली संधी होती. 1 महिना लेट पाऊस आला. हम्म. आपण सर्वांनी मिळून या आलेल्या, म्हणजे मी विरोधी पक्ष म्हणा, अशरफ म्हणजे आझमी म्हणा, किशोरीताई तुम्हाला असं म्हणायचं आहे की आधीच यापूर्वी आढावा घेतला असता, ऑडिट हा, कुठले तर झाले असते, किमान तर या घटना आपल्याला टाळता आल्या असत्या. बरोबर. हाय रिस्क, लो रिस्क कळली असती. मला असं वाटतं की ह्या ठिकाणी हम्म. आता ह्या चर्चेला जाण्यापेक्षा हम्म. आता सध्या तिथे रेस्क्यू ऑपरेशन कसं चालू आहे हम्म. आणि कशा पद्धतीने त्यांना बाहेर काढलं जातंय यावरती आपण सविस्तर चर्चा केलेली आहे. आणि आता उर्वरित त्या ठिकाणी अडकलेली जी लोक आहेत त्यांना काढण्याचं काम त्या ठिकाणी वॉर फुटिंगवर नाही ना, चालू आहे. त्या तुम्ही ठिकाणी असलेले नगरसेवक उपस्थित आहे. आपण L1 ह्या ठिकाणी आपल्या ज्या फायर ब्रिगेडने तिकडे घोषित केलेलं आहे, L1 म्हणजे आपण मायनर किंवा त्याच्यापेक्षा हे समजू, तरी सुद्धा त्यांनी जरी घोषित केलं असेल तरी तुर्तास त्या ठिकाणी किती जण अडकलेली आहेत, काय परिस्थितीमध्ये, हा आता विषय अतिशय महत्वाचा आहे. आणि त्याच्यासाठी मी कंटिन्यू फायर ब्रिगेडच्या कॉन्टॅक्टमध्ये, तर मी पूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे. दुसरा पण मला फोन येतोय, तर त्यामुळे तो मी ठीक फोन आहे. घेतो. ठीक आहे. धन्यवाद. तर मुंबईच्या महापौर रितू तावडे आता आपल्यासोबत होत्या. किशोरीताई पेडणेकर सुद्धा आहेत. किशोरीताई, तुम्हाला काही समप कमेंट्री करायची आहे या सगळ्या नाही घटनेबद्दल? नाही नाही, मुळामध्ये अडकले किती काय ही माहिती सगळी येऊ दे. या प्रशिक्षणाने जे गटनेते वगैरे यांना पण या माहिती दिल्या पाहिजे. महापौरांच्या नजरेतून एखादी गोष्ट चुकली ठीक आहे. ती आम्ही सांगू शकतो. हम्म. अशा पद्धतीने काम झालं पाहिजे. सगळ्याच काम मुंबईकरांसाठीच आहे. मी तुमच्या माध्यम आता लोकशाहीच लावलंय मी, तिथे मी बघते नवनाथ बनपड उभे आहे. ठीक आहे. बरोबर, नगरसेवक म्हणून जे काम करावं ते बरोबर आहे, पण प्रशासनाला एक जबर हे पाहिजे, त्याच्यावर पकड, ठीक ती आहे. मात्र ढील होत चाललेली आहे. गेल्या 4 वर्षांनंतर जे प्रशासन मोकळं झालंय हम्म. ती ढील होत चालली आहे, एवढं नक्की. ठीक आहे. किशोरीताई, धन्यवाद आपल्या प्रतिक्रियेबद्दल आणि माहितीबद्दल.